संपूर्ण जगासाठी एक मोठी बातमी। अमेरिका इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीची पाकिस्तानात तयारी सुरू झाली आहे। उद्या दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार असल्याची माहिती आहे। इस्लामाबाद किंवा रावळपिंडीमध्ये ही चर्चा होण्याची शक्यता आहे। पहिल्या फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीसाठी सुरक्षेची जादा उपाययोजना केली जाते। रावळपिंडीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। 10,000 जवान तैनात आहेत। शाळा आणि महाविद्यालय 26 एप्रिल पर्यंत बंद असतील। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आणि निवृत्त लष्करी अधिकारी। सर, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये। आता उद्यापासून चर्चेची बहुतेक दुसरी फेरी सुरू होते आणि 26 एप्रिल पर्यंत शाळा महाविद्यालय बंद आहेत। मोठी चर्चा होईल असं दिसतं, एकंदरीत अशी अपेक्षा किमान पाकिस्तानला तरी आहे। नक्कीच विक्रांत, तुमचा शब्द बहुतेक हा अंडरलाईन करण्यासारखा आहे, कारण अजूनही अमेरिका आणि इराण यांच्या दोन्ही साइडनं अधिकृतरित्या याला पुष्टी दिली नाही की उद्यापासूनच ही चर्चेची दुसरी फेरी त्या ठिकाणी सुरू होईल। पण आपण असं जर अझ्युम केलं की खरोखरच ही चर्चेची दुसरी फेरी त्या ठिकाणी सुरू झाली तर नक्कीच पुन्हा एकदा माझ्या मते जगाच्या अनुषंगानं ही महत्वाची बातमी आहे। कुठेही ही चर्चा ही जर चर्चा होत असेल आणि त्या अनुषंगानं एक प्रकारे हा स्वल्पविराम पॉज हा जर पुढे ढकलला जात असेल तर हे स्वागतार्हच त्या ठिकाणी म्हणायला हवं। पण ज्या प्रकारचं अविश्वासाचं वातावरण या दोन्ही देशांच्या दरम्यान आहे आणि ज्या प्रकारे विधानांच्या माध्यमातून एक दुसऱ्यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत, तर पुन्हा या दुसऱ्या चर्चेच्या फेरीमधून सगळंच काही अलबेल होईल आणि परमनंट सीज फायर होईल अशी शक्यता नाही। पण माझ्या मते हे सीज फायर पुढे ढकललं जाणं, काही अंशी आणखीन मुद्द्यांवर त्या ठिकाणी सहमती होणं आणि माझ्या मते दोघेही प्रयत्न करतील की कसं आपलं जास्तीत जास्त आर्थिक हित या टर्म्स अँड कंडिशन्सच्या माध्यमातून, निगोशिएशन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी साध्य करता येईल, ही एक बाब। आणि दुसऱ्या बाजूला म्हटलं तर ते रडगाणं पाकिस्तानचं तर आहेच, कारण पाकिस्तानची एकूणच लॉ अँड ऑर्डरची जी परिस्थिती आहे, मग बलुचिस्तान विद्रोहींचा खतरा त्या ठिकाणी असो, अफगाणिस्तानकडून असणारा खतरा असो, किंवा मुळातच पाकिस्तान हे जे आहे दहशतवाद्यांचं माहेरघर आहे, म्हणून त्या अनुषंगानं अशा प्रकारे सुरक्षेची तयारी करणं हे पाकिस्तानला भागच आहे। आणि म्हणून 26 एप्रिल पर्यंत शाळांना सुट्टी देणं असो किंवा सार्वजनिक सुट्टी जाहीर करणं अशा प्रकारचा प्रयत्न पाकिस्तानकडून त्या ठिकाणी केला जातोय। खरं आहे सर, या चर्चेतून मात्र संपूर्ण जगाला मोठ्या अपेक्षा आहेत। त्या अपेक्षांचं नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात बहुतेक हा शब्द अंडरलाईन केल्यानंतर जर उद्या चर्चा सुरू झाली तर सर जोडलेले राहा, आणखी एक बातमी आहे त्याही संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे। आखाती देशांमधील तणावाचं सावट हे आता भारतीय ऊर्जा सुरक्षेवर गडद झालंय। भारताकडे कच्चं तेल आणि गॅस घेऊन येणाऱ्या 14 जहाजांचा ताफा इराणच्या IRGCनं रोखला। भारताकडे कच्चं तेल आणि गॅस घेऊन येणाऱ्या 14 जहाजांचा ताफा रोखण्यात आला। जहाजांवर गोळीबार केला असून यामुळे 13 जहाजांना आपला प्रवास अर्धवट सोडून पर्शियन आखातामध्ये माघारी फिरावं लागले। आणि माहितीनुसार भारताकडे येणाऱ्या 14 जहाजांचा ताफा रांगेत प्रवास करत असताना ओमानच्या ईशान्येला 37 किलोमीटर अंतरावर इराणच्या 2 लढाऊ नौकांनी चेतावणी न देता गोळीबार सुरू केला। केशम आणि लारॅक या बेटांच्या दरम्यान ही घटना घडली। तर भारताने या घटनेची गंभीर दखल घेत आज इराणच्या राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयामध्ये पाचारण केलं आणि या हल्ल्याबाबत कडाडून निषेध नोंदवलेला आहे। आणि या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे, आपल्यासोबत सतीश ढगे सर जोडलेले आहेत। सर, एकीकडे जेव्हा युद्ध प्रत्यक्ष सुरू होतं तेव्हा मात्र भारताला काहीशी सूट ही इराणनं दिलेली होती। मग आता असं काय घडतंय, नेमकं यासाठी जबाबदार कोणाला धरायचं की आता मात्र भारताच्या जहाजांना प्रवास करण्यापासून काही अंशी का होईना रोखलं जातंय? नक्कीच विक्रांत, ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि जसं तुम्ही राईटली पॉइंट आउट केलं की एका बाजूला डिप्लोमॅटिक लेव्हलवर आपण इराणशी चर्चा केलेली आहे आणि त्या अनुषंगानं काहीशी सूट ही भारताला त्या ठिकाणी मिळाली होती। पण एकूणच ज्या प्रकारची अफरातफरीची परिस्थिती आहे, एक गोष्ट आणि त्याहून महत्वाचं, मुळात इराण जे आहे डिसेंट्रलाइज म्हणजे विकेंद्रित मोझाईक मिलिटरी स्ट्रॅटेजीच्या अनुसार काम करतोय। म्हणजेच खरोखरच सेंट्रल कमांडचा किंवा एक प्रकारे त्यांच्या सरकारचं जे आहे खालच्या लेव्हल पर्यंत कंट्रोल असेलच, यातला काही भाग नाही। ते जे रिजनल कमांडर आहेत, थोडक्यात 31 जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रांत आहेत आणि तिथे असणाऱ्या IRGC कमांडरच्या द्वारे तिथले निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात आणि या कुठेतरी गॅपमुळेच माझ्या मते अशा प्रकारचा गोळीबार त्या ठिकाणी झाला असावा। पण हे गंभीर आहे, याला 2 महत्वाच्या बाबी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील। पहिली गोष्ट ही सरळ सरळ दादागिरी आहे इराणची सुद्धा आणि अमेरिकेची सुद्धा।
आंतरराष्ट्रीय मानकाच्या अनुसार जर आपण अशा प्रकारचे सागरी मार्ग पाहिले, ज्याला आपण नॅचरल सी पॅसेजेस म्हणतो, हा नैसर्गिक सागरी मार्ग आहे स्ट्रेट ऑफ होर्मुझ, तर त्या ठिकाणी इराण टोल लावण्याची भाषा त्या ठिकाणी करू शकत नाही, किंवा अशा प्रकारची जी आहे आम्ही चोकिंग करतो अशा प्रकारचा गोळीबार करणं हे आंतरराष्ट्रीय मानकांच्या अनुसार दूर दूरपर्यंत कुठेच त्या ठिकाणी ऍप्लिकेबल नाही. दुसऱ्या बाजूला हजारो किलोमीटर दूर असणारा अमेरिका, तुझं देणं घेणंच काय आखातामध्ये, तुझं देणं घेणंच काय स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये, तिथं येऊन जर तू त्या प्रकारे नेव्ही ब्लॉकेट करत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणून माझ्या मते ही सरळ सरळ दादागिरी आहे आणि याच्या विरुद्ध कुठेतरी जे आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणं आणि सक्षम कारवाई करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अगदी सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हे गरजेचं आहे, आवश्यक आहे. आता कारवाई केली जाते का, आवाज उठवला जातोय का, आणि मग तो आवाज नेमका कुठपर्यंत पोहोचतोय हे सगळं पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही सविस्तर बातचीत पुढारी न्यूजची केलीत, विश्लेषण केलं यासाठी.